आता बघणार आहोत टॉप 9 मोठ्या बातम्या। सरकारच्या निर्णयाची 29 ऑगस्ट पर्यंत वाट बघणार, त्यानंतर निर्णय घेणार, जरांगे पाटलांचा इशारा। मागच्या दारानं आमदार झालेल्यांना आरक्षणाचा प्रश्न काय करणार, त्यांनी ग्रामीण भागात फिरावं, फडणवीसांनी हात टेकले तर हे कोण, जरांगे पाटलांची प्रवीण दरेकरांवर टीका। मराठा समाजासोबतच धनगर, लिंगायत, मुस्लिम आणि भटक्या समाजाच्या आरक्षणासाठी आमचा मार्ग काढण्याची सहकार्याची भावना, कायद्यात बदल करणं गरजेचं, मराठा आरक्षणाबाबत सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। नाशिकमध्ये मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचा आज समारोप, नाशिकमधील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर, मनोज जरांगेंच्या रॅलीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा निर्णय। नाशिकमध्ये मंत्री छगन भुजबळांच्या निवासस्थानी आणि कार्यालयाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला, मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात। एकत्र बसण्याची गरज काय, फक्त चर्चा करून कधीपर्यंत ढकलाढकली करणार, शरद पवारांच्या सर्वपक्षीय बैठकीच्या मुद्द्यावरून मनोज जरांगेंचा सवाल। मनोज जरांगे यांच्यानंतर छगन भुजबळ यांचा एकत्र चर्चा करण्यास नकार, आडमुठेपणानं मागणी करणाऱ्यांची चर्चा कशाला, मंत्री छगन भुजबळ यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री शिंदेंचा आमदार बच्चू कडूंना फोन, आमदार बच्चू कडू आज मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार, शेतकरी दिव्यांगांच्या मागण्यांबाबत चर्चा होणार। आमदार कोट्यातली घरं देतो असं सांगून महिला अधिकाऱ्याची फसवणूक, फसवणुकीसाठी धनंजय मुंडे यांच्या बनावट शिफारस पत्राचा वापर।